आज मी पहिल्यांदा जेसीबी चालवता चालवता ट्रेड घेतलाय आणि ट्रेड घेतल्यानंतर माझ्यासोबत असं काही घडलं. आज साईडवरती कामाचं म्हणावं तसं काही प्लॅनिंग केलेलं नव्हतं, पण बाहेरून जेसीबी खूप खराब झाला होता. म्हटलं आज वेळ आहे तर थोडंसं साफ करून घेऊ. जेसीबी नवीन घेतला तेव्हाच कंपनीने सांगितलं होतं की केबिनच्या आतमध्ये थोडंही पाणी मारायचं नाही. मग नक्की क्लीन तरी कसं करायचं याच्यासाठी मी एक जुगाड केलाय. थोडंफार पाणी मारायचं आणि ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं. केबिन कसं एकदम चकाचक होऊन जातं. काल संध्याकाळी मी जेसीबी ह्या नवीन साईडवरती शिफ्ट केला होता. या साईडवरती आम्हाला कॉन्क्रीटचाच लेवल करायचे आहेत. जिथे जाईल तिथे कॉन्क्रीटचाच लेवल करायचं काम भेटतंय. कोणत्याही नवीन साईडवरती गेले की थोडंसं फेरफटका मारणं खूप गरजेचं असतं. मी खाली गेलो होतो आणि पाण्याची बॉटलच केबिन मध्ये परत सांडली. आता तर पुसून काढलं होतं, आता परत पुसायला लागणार. एसी बसवल्यापासून एक फायदा तर नक्की होतोय, केबिनच्या आतमध्ये थोडीही धूळ येत नाही. साईडवरती सगळं काम व्यवस्थितपणे समजून घेतल्यानंतर एकच महत्वाचं काम शिल्लक राहतं, ते म्हणजे दर्दभरे गाणे लावणे. कारण गाणे नाही ऐकले तर मला तरी दिवसभर करमत नाही. आईला ह्या कामाच्या नादामध्ये ना प्रोटीन घ्यायचंच राहून गेलं. मग काम करता करताच प्रोटीन इंटेक कम्प्लीट केलं. आईला प्रोटीनचे 2 घोट घशाखाली जाईपर्यंत सुपरवायझरने कॉलमच्या मार्किंग करून ठेवलं होतं. आता मला परत ते कॉलमचं एक्सकॅव्हेशन करायचं होतं. माझ्यासोबत अजून एक जेसीबी काम करत होता. तो दुसऱ्या बाजूने फायनल लेवल मारायचं काम करत होता आणि लेबरच्या अंगात बहुतेक मोंजलिका आली होती. नुसता डान्सच करत होता. आज साईडवरती मला बऱ्यापैकी मोकळा वेळ भेटला होता आणि त्याच मोकळ्या वेळेमध्ये मी चार्ट अनालाइज करून ठेवला होता. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी मी घरी आलो आणि ऋतूच्या सोबत मला थोडंसं बाहेर जायचं होतं. मग आम्ही दोघंही बाहेर गेलो होतो. आज दुपारी जेव्हा मी काम करत होतो तेव्हा एसएमसीच्या बेस्टवरती गोल्ड मध्ये एक ट्रेड प्लॅन केला होता आणि त्या ट्रेड मध्ये माझा जवळजवळ $100 प्रॉफिट झालाय. बाय द वे हा ट्रेड घेण्यापाठीमागचं सगळं लॉजिक मी आपल्या दुसऱ्या आयडीवरती पोस्ट केलेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. चला आजच्या पुरतं एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.